हॉटेलच्या पार्किंगमध्ये चारचाकी खाली बालकाचा चिरडून मृत्यू झालाय। नाशिकमध्ये चारचाकी वाहनाचे चाक अंगावरून गेल्याने एका 5 वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना हॉटेल एक्सप्रेस इनच्या प्रांगणात घडली। ध्रुव राजपूत असे अपघातात मृत्यू झालेल्या बालकाचे नाव आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी अजित राजपूत वय वर्ष 37 राहणार उपेंद्रनगर ही दिनांक 5 बुधवार रोजी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास चारचाकी वाहनाने हॉटेल एक्सप्रेस येथे प्रवासी सोडण्यासाठी गेले होते। यावेळी त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा ध्रुव व मुलगी हर्षदा हे देखील सोबत होते। त्यांनी चारचाकी वाहनातून प्रवासी सोडल्यानंतर गाडी पार्किंग करून पायी येत असताना ग्रे कलरची इनोवा गाडी क्रमांक MH15 FN 2949 वरील चालकाने त्याचा 5 वर्षाचा मुलगा ध्रुव राजपूत यास जोरदार धडक दिली। गाडीचे चाक त्याच्या अंगावरून गेल्याने त्यात तो जबर जखमी झाला। त्याला त्वरित उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचार सुरू असताना डॉक्टरांनी त्याला तपासून मयत घोषित केले। या प्रकरणी संशयित चारचाकी वाहन चालकाच्या विरोधात इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत। महाराष्ट्र न्यूज साठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड, नाशिक।